तर मग गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओ कंप्लीट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता की मी आता ते जे दिसते ते एक आणि हे जे दुसरं आणि आता हे तिसरं आपलं खड्डं इथं करणं चालू. जे एका लाईनीतले होते ते झालेत आता इथं राहून आता चालेल मित्रांनो. दुसऱ्या तुम्हाला सांगतो की ते एक पगडा झालेला आहे आपल्याकडून. तो पगडा काय झालेला आहे तुम्हाला मी एकदा एका भाषेत सांगतो की तुम्ही बघू शकता की इथं जे लाकडं रवेलेत ना हे तुम्हाला मी एकदा दाखवतो. तुम्ही हे बघा, हे जे लाकडं रवेल दिसतं ना तुम्हाला, याच्यामध्ये एक लाकूड इथं पाहिजेत होतं ते आपण इथं रवलं नव्हतं. तुम्ही बघू शकता की ते तिकडं जर लाकूड आहे ना त्या लाईनीत बरोबर इकडची एक रांग येते अशी, तर ते लाकूड नसल्यामुळं आपल्याला आता हे रावल्या जाऊन नाही राहिलं. तर चला मित्रांनो पटकन लाकूड राहून घेऊया. नंतर चालू आहे आता आपलं अस्त्र शस्त्र आणायला, म्हणजे की आपलं जे माती काढायचं डब्बं आहे ते आणि ती पहारी मित्रांनो खड्डे खांदे किती, त्याच्याशिवाय इथं काही जमत नाही आहे. पगडा झालेला आहे ते तुम्हाला एकदा दाखवतो काय झालेलं आहे इथं. आता तुम्ही बघू रे, तर इकडे पगडा काय झाला आहे माहिती आहे का, की हे जे लाकड्या पाहिजेत होते आणि हा पगडा असा झाला आहे की आता हे जे गॅप आहे ना आता मधातला, तर आता हा जो गॅप आहे हा वाढत जाणार आहे इकडं. म्हणजे हे दोन मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता आपण लाकडी इकडे इथं घेऊन चाललेलो आहे आपल्या घरी. तर चला मग काय काय परेशानी होती आता रस्त्यानं जाताना, कारण की डोक्यावर चालवले लई लांब जायचं. चला बघूया काय काय परेशानी होती काय काय नाही. तर कारण मी आता भरपूर इथं लांब आलेलो आहे आणि असा खांदा गळू आला ना मा, काय सांगावं तुम्हाला की सांगू शकत नाही की इतकं व्याजारा चालू आहे. आणि हे वजन बघू शकता तुम्ही, 4 लाकडे मित्रांनो, कमी नाही आहे, भरपूर मोठे लाकडे इथे. आणि आपण चाललो आहे आता घरी, कारण की घरी होऊनच आपल्याला तिकडं शेतात जाणं लागते. तर चला मग मी तुम्हाला एकदा रस्ता दाखवतो. हे बघा मित्रांनो, याच्यात पाय टाकला ना मातीत पाय फसतात, आणि पाय फसते म्हणल्यावर वजा असल्यावर जास्त पाय फसतात. आणि हे बघा तुम्ही की हे रस्ता आहे, संपूर्ण रस्ता तसाच आहे. हे रोटावेटर करायला शेतामध्ये. आणि झाड बघू शकता मित्रांनो, हे झाड तर डायरेक्ट बुडातूनच उकडून पडले. याला जाळ लागला होता, आग लागली होती, बुडातून मुळ्या गिळ्या सगळ्या जळून गेल्यात त्याच्या. इकडे बघू शकता सकाळ सकाळचं वातावरण असं दिसतंय मस्त मित्रांनो. निळं टक आभाळ आहे, काळं कुठंच दिसत नाही. पाणी लवकरात लवकर यायला पाहिजे बाबा. तर चला मग जाऊया आपण आता पटकन घरी, आणि घरी गेल्यावर सांगतो तुम्हाला लाकडाचं मला करायचं. तर मग मित्रांनो मी आता घरी आलो आहे आणि घरी येऊन बघतो तो काय मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही की ते बघा मित्रांनो, मग आमची जी आजी ना तिकडे बसेल आहे आणि तिनं काय मागितलं आहे मला, भाकरण म्हणजे जरशी भाजी आणि पोळी आण म्हणे, मला भूक लागली. तर चला मग आपण एकदा भाजी पोळी घेऊन जाऊया इथून. मित्रांनो आपण आता भाजी पोळी तर घेऊन आलो आणि म्हातारीला आपण आता भाजी पोळी देऊ. म्हातारी भाजी पोळी खाते. मी ते डॉग्स बघू शकता बाहेर बांधून टाकले त्याला कहून काढून. चला मग बघूया काय आहे आपल्याला. तर मग मित्रांनो आपण चालू आहे आता डबल आपल्या कामाला. तुम्ही बघू शकता की आता भरपूर इथं टाईम आपल्याला झालेला आहे. आपली पाण्याची शिशीगिशी आपण आता घेऊन जाऊया. आणि आपल्याला न्यायचं मित्रांनो इथून लाकडं आपण ते सकाळी आणले होते ते आपण इथं ठेवले होते. इकडं बघू शकता तुम्ही, हे लाकडं आहेत आपल्याला हे आता घेऊन जायचेत. तर चला मग मित्रांनो भेटूया आपल्या शेतात गेल्यावर खाली नेटाजवळ. तर मग मित्रांनो आपण आता आपल्या ठिकाणी इथं आलेलो आहे, आपल्या जाग्यावर आपल्याला जिथं काम करायचं आहे तिथं. आपल्या संग मित्रांनो कुत्रे बिन आलेले आहे तिथं. हे बघू शकता हा लायब्रो डॉग आहे. हॅलो हॅलो. तर मग मित्रांनो त्या काम करतात, आपण आपल्याला आपलं काम करायचं आहे. ते बघू शकता कसं खेळतं इथं, मला सोबतीच राहते मित्रांनो तिथं. तर चला मग आपण लागूया आपल्या कामाला. आपल्याला लाकडं ठोकायचं, बाकी काहीच काम नाही आहे. तर चला मग भेटूया तुम्हाला नंतर, काही इंटरेस्टिंग सांगतो मी काही गोष्ट इथं जी जर असली तर, नाही तर मग डायरेक्ट भेटूया आता नंतर. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता संध्याकाळचा टाईम झालेला आहे आणि अजून मी इथं शेतातच आहे. 6 वाजलेत मित्रांनो, म्हणजे की 7:30. तर मग मित्रांनो मी आता इथंच आहे शेतामध्ये. याच्या आपलं चालू आहे काम काय चालू आहे ते तुम्हाला माहितीच आहे. तर मित्रांनो आता संध्याकाळचे 6:45 वाजले तर अजून आपण शेतातच आहे. तर चला मग इथून आपल्याला जायचं आहे आता घरी, कारण की आपलं झालं आहे आता सगळं काम. मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की इथून व्ह्यू किती मस्त येऊ राहिला, पण व्ह्यू मस्त येऊ राहिला मित्रांनो. मग आता घरी चाललो होतो. मग आपलं जर पाणी राहिलं होतं तर मग ते घरी न नेता मी इथं पाखराला पाणी टाकलं मित्रांनो प्यायला. म्हणजे इथं कोणी बी आता किडे मोकडी जे येतील पाणी पितील आणि आपलं इतकं थोडंफार आपल्याला मदत होईल, कारण की उन्हाळा आहे मित्रांनो अजून पण तपून राहिलं मरणाचं. तर चला मग आपलं काम इथं झालं, आपण चालू आता. तर मग मित्रांनो मी चाललो आहे आता घरी, आणि घरी म्हणजे दिवसभर दमून चाललो आहे. आणि मी चाललो आहे आता संत्र्याच्या शेतातून, आणि सूर्यदेवता बी खाली खाली चाललेत. तर मग मित्रांनो मी आता नेमकंच घरी आलो. तर म्हातारी बघू शकता आमची इथं बसेल आहे
आणि तिच्याच बाजूला सायकल आहे. आणि सायकल माझ्या बाबाची बाबा बघू शकता आमच्या की त्यांची गादी टाकून ठेवलेली आहे आता. आणि ते आता झोपायच्या तयारीत आहेत. म्हणजे आमचे तिघाचे पण आहेत आणि आमच्या म्हातारीची इकडे आहे आणि सायकल म्हातारीच्या जवळ आहे. आणि बाबा कुठं जाईल काय माहिती.